स्टार्ट. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, परिच्छेद. आपल्या बँकेच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर सभासद बंधू भगिनी, मान्यवर हितचिंतक, ग्राहक, ठेवीदारांचे मी बँकेचा अध्यक्ष या नात्याने माननीय संचालक मंडळाच्या वतीने आपले मनापासून स्वागत करतो. माननीय संचालक मंडळाने तयार केलेली सन 2020-21 अखेरची लेखापरीक्षित आर्थिक पत्रके, नफा विभागणी, आर्थिक विवरणे तसेच सन 2021-22 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक बँकेच्या माननीय संचालक मंडळाच्या वतीने आपल्यापुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. सध्या जगभरात कोविड-19 चा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग केवळ जगभरातील मानव जातीलाच झाला असे नाही, तर अर्थव्यवस्थेलाही कोरोनाने बेजार करून टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्र देखील अडचणीमध्ये आले आहे. सप्टेंबर 2020 पासून बरेचसे व्यवहार सुरळीत झाले असले तरी अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवसायांमध्ये अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे बँकांच्या कर्ज वसुलीबाबत मोठी अनिश्चितता जाणवत आहे. NPA खात्याच्या वसुलीबाबत प्रयत्नांना वेग येताना दिसत नाही. मागील वर्षापासून सुरू झालेले वसुली ठप्प चे चक्र यावर्षीही वेगाने फिरण्याचे चिन्ह दिसत नाही. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2020 मध्ये एका परिपत्रकाद्वारे कोविड-19 चा दुष्परिणाम झालेल्या खात्यांच्या पुनर्रचनेबाबत सूचना दिल्या आहेत, परंतु त्यातील मर्यादा लक्षात घेता त्यात समाविष्ट न होणारी इतर खाती NPA मध्ये जाताना पाहावे लागले आहे. याचा दुष्परिणाम बँकेच्या कर्ज वसुलीवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सदर NPA चे प्रमाण कमी करण्यासाठी यावर्षी सर्वांना अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे सर्व कर्जदार खातेदारांना नम्र विनंती आहे की आपण आपल्याकडे असलेली थकबाकी वेळच्या वेळी भरण्यासाठी प्रयत्न करावेत. परिच्छेद. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे रिझर्व्ह बँकेने नागरिकांना रोख रकमेचा वापर कमी करण्याचा, डिजिटल सुविधेचा वापर अधिक करण्याचा सल्ला दिलेला आहे. बँकेमार्फत महिला खातेदारांना सर्व प्रकारच्या ठेवीवर 0.5% जास्त व्याजदर दिला जातो. तसेच सर्व प्रकारच्या कर्जासाठी महिलांना 0.5% कमी व्याजदर आकारला जातो. अधिकाधिक सांख्यिकीय विस्तार, वाढती गुणवत्ता, आर्थिक मजबूती आणि आर्थिक सक्षमता हे आपल्या बँकेच्या कामकाजाचे 4 स्तंभ आहेत. यासाठी आपण सर्वांचे सहकार्य संचालक मंडळास अपेक्षित आहे. हे सारे साध्य करण्यासाठी माजी अध्यक्षांचे आशीर्वाद आपल्याबरोबर सातत्याने आहेतच, पण त्याचबरोबर सर्व सभासदांचे योगदानही तितकेच आवश्यक आहे. आपण सभासद या नात्याने आपल्या बँकेकडे पारिवारिक बँक म्हणून पाहत आहातच, पण आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांनाही त्यांची पारिवारिक बँक वाटेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. स्टॉप.